बऱ्याच लोकांना न आवडणारी भाजी म्हणजे दुधीची भाजी, पण या प्रकारे बनवली तर सगळेच जण खातील. तर आज बनवतो आहे आपण दुधीची तवा भाजी. यासाठी दुधी स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याचं साल काढून घ्यायचं. अर्धा दुधी वापरून मी आज भाजी बनवत आहे. दुधीचे साल काढल्यानंतर पतल्या पतल्या गोल स्लाइसमध्ये याला कापून घ्यायचं. 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते सुद्धा धुवून घ्यायचे, पतल्या स्लाइसमध्ये त्याला सुद्धा कापून घ्यायचं. आता कास्ट आयर्नचा तवा किंवा लोखंडी तवा घ्यायचा, त्यावर थोडं तेल घालायचं. तेल तव्यावर पसरवून घ्यायचं. तवा गरम झाला की त्यावर ह्या दुधीच्या स्लाइस टाकून घ्यायच्या. टोमॅटोचे स्लाइस सुद्धा ठेवून घ्यायचे. झाकण ठेवून लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिटं शिजून घ्यायचं. थोडं मीठ टाकायचं म्हणजे लवकर सॉफ्ट होतील. 3 ते 4 मिनिटं झाले की दुधीच्या ज्या खालची साईड आहे ती पलटून घ्यायची. टोमॅटोची साईड पण पलटून घ्यायची. दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं. त्याआधी यामध्ये 2 ते 3 लसणच्या कळ्या टाकायच्या. झाकण ठेवून परत 3-4 मिनिटं छान भाजून घ्यायचं. असे छान याच्यावर मार्क्स पडले की याला चम्मचने तव्यावरच असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. नंतर यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला स्लाइस केलेला कांदा टाकायचा. सोबतच हिरवी मिरची सुद्धा टाकायची. धने पावडर, गरम मसाला पावडर, हळद आणि थोडं मिरची पावडर घालायचं आपल्या आवडीनुसार. मीठ घालायचं चवीनुसार. मिक्स करत घ्यायचं. 2 ते 3 मिनिटं याला तव्यावर असं छान परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटानंतर ही आपली भाजी तयार झाली आहे. बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा. परत 1-2 मिनिटं परतवायचं आणि झाली आपली मस्त भाजी तयार. पराठा सोबत खूप छान लागते. नक्की ट्राय करा.